पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले। या प्रकल्पाअंतर्गत भारतामध्ये सेमीकंडक्टर संरचना आणि उत्पादनाची संपूर्ण व्यवस्था उभारली जाईल आणि त्यासाठी 1,27,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असं ते म्हणाले। जो 7 बड़े फैसले लिए गए आज आपके सामने प्रस्तुत है। पहले 2 फैसले बनारस में, काशी में बहुत एक नए तरीके से इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट करने का प्रोग्राम है, बहुत ही नए तरीके से आपको मैं बताऊंगा। तीसरे और चौथे सेमीकंडक्टर 2.0 सेमिकॉन 2.0 मिशन का अप्रूवल हुआ आज, और चौथा फैसला है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम का अप्रूवल हुआ। पांचवा है यूरिया में भारत कैसे आत्मनिर्भर बने, उसके लिए नेशनल इन्वेस्टमेंट पॉलिसी फॉर यूरिया, ये अप्रूव हुआ आज। छठे और सातवें दोनों रेलवे के अपग्रेडेशन के प्रोग्राम है, डबलिंग के और 4th लाइन के। मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि त्यासाठी 62,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षांमध्ये भारतीय ब्रँडचे मोबाईल उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। आर्थिक व्यवहारांशी संबंधित मंत्रिमंडळ समितीने युरिया 2026 साठी राष्ट्रीय गुंतवणूक धोरणाला मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत युरिया क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल। राष्ट्रीय महामार्ग 19 आणि वाराणसी रिंग रोड या पट्ट्यामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्गिका विकसित करायच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि त्यासाठी 14,447 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। तसंच वरुणा नदी आणि गंगा नदीकाठीही उन्नत मार्गिका उभारण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि त्यासाठी सुमारे 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असंही वैष्णव यांनी सांगितलं।